असं खोलायचं आणि असं अंदाजे टाकून द्यायचं, काही विषय नाही. असं अंदाजे असं द्यायचं टाकून. आमचं बेस्टपैकी मला असं वाटतं आता जे औषध आणले का त्याचा काही फायदा होणार नाही, कारण की ना सगळं औषध धुवून जाणार आहे त्याच्यामुळे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज आपल्याला जायचं शेतात, कारण की ना शेतात आपल्याला थोडंसं तणनाशकच्या 1-2 टाक्या फवारायच्या. तर काय करू बेस्टपैकी फवारा वगैरे घेऊन जाऊ. आता असा कटाळा आता पण काय करा, रानातलं काम लगेच जीवच येते. जाऊ द्या, आता 2 टाक्या आणायच्या, तेवढ्या 2 टाक्या बेस्टपैकी आणून येऊ. लई दिवसानंतर फवारा खांदी वगैरे, कारण की ना असे दुखत येतात आता खांदी. देवा तर चला बेस्टपैकी एकदा काय करू, फवारा घेऊ डायरेक्ट जाऊ शेतात. पप्पा नेऊन सोडणार तुम्हाला. चला शेतात गेले. तर बघू शकता मित्रांनो, शेतात जातात असेच शेताचे हालेत, तर आपले रोडचे हालेत. कसं जायचं बरं तुम्ही मला सांगा. पण एक जणाची मला कमेंट आली की याच्या खाली, रोडच्या खाली दबलेली खडी. अरे बरं, आता एवढा खड्डा पड, याच्या खाली कुठं खडी, काय येड्याचं पसरायला. बरं खडी त्याच्या खाली दबली अशी, वर माती काय टाकली असते. माती तुम्हाला माहिती होतं बरं, पावसात असं होणार आहे. तर कसं करायचं आता मला, एखाद्याची गाडी बिडी पडली इकडच्या साईडला गेलं नालीत एखादं, कसं करायचं आता, कसं जायचं. बरं ठीक आहे, आणखी ते पावसाळा भला बकळ सुरू व्हायचंच राहिलं, आणखी कसं करायचं. ते काय करायचं आपलं, इकडे जाणारे लोक बोलत नाही तर आपणच बोलून कशाला वाईट व्हायचे, काय म्हणणे. चलो, तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आम्ही पोहोचलो शेतामध्ये. आणि आता सध्या मी काम करतोय, काय करायचं माहिती का, पाणी भरून घ्यायचं, कारण की ना आता सध्या लावलं आहे सोलार आणि याच्यात येते आता पाणी भरून घेऊ. 2-4 टाक्या पुरतं कसं तरी येते का नाही, याच्यात दिसते का नाही, दिसकी बाबा. अरे दिसतंय ते घेऊ याचा डराम भरून. कसं दिसायला, हळद सगळं पिवळंच दिसायला. गाईचं काम चालू आहे. बेस्टपैकी. आणि इकडे कोमो काकाचं याचं काम चालू आहे. काय कोथिंबीर काढायचं होतं, कोथिंबीर बी आली त्याच्या रानात. आणि आता त्यांना असे फवारायचे आहे इथं. आणि हे जे तुरा दिसायला सगळं ते टाकली कोथिंबीर. त्या कोथिंबीला भाव आहे म्हणा, त्याच्यामध्ये कोथिंबीर काढायलेत आणि सगळं त्यांना असे आणायचे द्यावा. असा कटाळा येते मला, त्या फवारा उचलायचं ते अवघडायची. मोटर बंद करावं लागेल की बाबा. भरलं कर की बाबा लवकर. अरे द्यावा, आवर की लवकर. स्वाहा अंभट स्वाहा स्वाहा ऐश. अरे स्वाहा, अरे बंद होय, बंद. अरे झाली कस तरी. आणि असा कटाळा येते फवारायचा, फवारा घ्यायचा बघंडी. पण आता काय करता, मजबूरी का नाम महात्मा गांधी. तो चलो अभी इसको उठाएंगे, यहाँ पे रखेंगे, फिर उसको भरेंगे, फिर तणनाशक दिखेंगे तणनाशक कहाँ पर रखा है वो लेके आएंगे. फिर उसके बाद में उसके अंदर पानी डालेंगे, तणनाशक डालेंगे और अकेले उठाएंगे और इसको ऐसा इधर से वैसा सब जगह पे मारेंगे. देखो, तो चलो सबसे पहले फवारा लेके आते बेस्ट पैकी. असा ताण येते ना फवारा घ्यायचं म्हटलं की, कसं करावं आता द्यावा. हा अवघडच आहे की नाही. पाणी बेस्ट पैकी. टन 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 टन. जाळीमुळे पाणी जात नाही आतमध्ये. बघता मित्रांनो, हे तणनाशक याला असं खोलायचं आणि असं अंदाजे टाकून द्यायचं, काही विषय नाही. असं अंदाजे असं द्यायचं टाकून, जमलं का विषय नाही. थोडंफार 19-20 जरी झालं तरी काय विषय राहत नाही. बेस्टपैकी असं इथं ठेवायचं आणि
असं काय करायचं, असं हात धुवायचा ह्याच्यातच आणि असं झाकण लावायचं. नाही झाकण नाही लावायचं, असं असं उघडायचं आधी. पुन्हा काय करायची, तंडी उचलायची ह्याच्यात घालायची अशी आणि अशी फिरवायचं, म्हणजे तणनाशक सगळीकडे मिक्स होत आहे. बरोबर पेस्ट वगैरे झाला आता सगळीकडे मिक्स. अशी तंडी खाली टाकायची, जाळी अशी टाकायची, झाकण असं लावायचं. परत एकदा हात धुवायचा, फवारा असा उचलायचा ह्याच्यात ठेवायचा आणि मग खांद्यावर घ्यायचा आणि मग निघायचं. चला बेस्टपैकी एवढं एकदा हाणून घेऊ. बेस्टपैकी आबाळ्याला पावसाला मी फोनला पन्नी बिन्नी काय नाही आणलेली, एवढं हाणून घेऊन मोकळं. तणनाशक हाणायचे कसं हाणावं तेच मला मिळालं, कारण की ना आता वारा सुटले. दुसरीकडे जरसं जरी उडून गेलं की ते डायरेक्ट शट कार्यक्रम आहे. तिकडे मिरच्या तिकडे मिरच्या, हळद आहे तिकडे हळद आहे, दोन्हीकडे. आता काय करायचं बघू, कसं तरी जरा 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 दमा दमा हाणू. चल टिन 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 तर असं हाणायचं असते तणनाशक. हे जरसं घ्यायचं प्रेशर हाणण्या म्हणून जरसं सोडून द्या, सगळं असं हाणायचं असते. काय काय झाडं ठिकाणं बी झाले इथं, दिसलं का? काय झाडं राहिले, काय झाडं राहत नाही, नुसतं खाली सगळं निष्ठून चाललंय. प्रेशर असलं का मग राहते बघायचं. झाडं होते बघ, काही झाडं टिकत नाही झाले, ते खालीच निघून चालली. अरे देवा, तर कसं करायचे? आणि अशी बिना चपलाचं चालतच येत नाही. असे पत्र आहेत बघा इथे टाकले, पत्राचे तुकडे. काय नवं जल दुसरं आहे का? एखादी विचार थांबा एक मिनिट आपण. कोरफड बघू शकता मित्रांनो. आता मी इतक्या शेवटच्या कडीपर्यंत आलो म्हणा, फवारा हानी थांबी. इकडे सगळं हाणले, आता हे हाणले. आता कसं हाणलं ते तसं हाणले ते मला माहीतच नाही कसं हाणले. हाणलं हिसाबात. आणि इकडच्या साईडला येत नाही, हे ककडे दिसेल हे झाड, हे गोल झाड, हे ककड्याचं झाड आहे म्हणून हे अख्ख्या दांडाला तर लावलेत. हे तुम्हाला इथून हे हे 1 2 3 ह्या तिन्ही दांडाला ककडे लावले आहेत बरोबर. आणि शेवटच्या दांडापर्यंत कसं हाणले मलाच मी लागलं कसं हाणले काय. पक्षी याच्यातल्या ककड्या जळून म्हणजे बस झालं. आता इथपर्यंत आलो ना, ही बाबळ इथं जी जळालेली पडलेली होती का, पाठीमागचा ब्लॉग बघितला असेल माझा, की ती बाबळ पडली होती. ती बाबळ सगळी पेटून देऊन उचलून सगळीकडे फेकून दिली. हे बघा ह्याचे लाकडं जाळ हे. आणि आता इथं आलं तर इथं मला काटा घुसला म्हणून, ह्याच बाबळीचा, ह्याच पडलेल्या बाबळीचा असा जोरात काटा घुसला. त्याच्यामुळे बाबळीचं ध्यान आलं मला, तर मला तुम्हाला सांगावं एकदा असं असं आहे ना, असं असं झालं आहे म्हणून. आता जरसं कितपर्यंत आले, कुठून घेतलं बघा ते सोलारपासून असं एल टाईप करीत इथपर्यंत आलो आहे. आता इथून आता एल टाईप करीत टाळा तिथपर्यंत जायचं आता सोलारपर्यंत. ते बेस्टपैकी काय करू, हे जाऊ घेत तिथपर्यंत कसं तरी. चला बघू शकता मित्रांनो, आता आमची संपली टाकी बेस्टपैकी. आणि आमची टाकी संपली कुठं, त्या टरबुजाच्या झाडापाशी. झाड दिसलं तुम्हाला, टरबुजाचं झाड आहे तिथं, टरबुजाचं. तिथं संपली. आता काय करायचं, अर्धी टाकी एक भरून आणायची बेस्टपैकी आणि तिथून इतक्यात आणून टाकायची. म्हणजे कसं आपल्या मागचं ताण जाते जरा जरा. हे आतमधलं राहते का, आतमध्ये जे काय तणनाशक हाणायची गरज नसते ना. तणनाशक आतमध्ये हाणलं तर ते नवीन लफडा होते. त्याच्यामुळं काय करायचं, आतमध्ये नाही हाणायचं, साईडनं हाणायचं आणि हे करायचं. ते बघू शकता मित्रांनो, पाऊस यायला म्हणून. ह्या तुम्हाला दिसायला का नाही मला नाही माहिती. आता नाही, आता दिसायला का, ह्या बघा सगळे थेंब यायले तर. आणि मी काय केलं, मी ठेवला फवारा म्हणून खाली. आणि औषध बी संपले आमचं बेस्टपैकी. मला असं वाटतं आता जे औषध आणले का, त्याचा काही फायदा होणार नाही, कारण की ना सगळं औषध धुवून जाणार आहे. त्याच्यामुळं जाऊ दे आता, काय करता हो. त्याच्यामुळं आता पावसात बी आई खुरपायली. हां, तर ते धुवून गेलं ना, त्याच्यामुळे ते धुण्याचं झालं शब्द. तर जाऊ द्या बेस्टपैकी सगळीकडं. आता काय करू, याच्यात थोडंसं औषध बाकी म्हणून दाखवते एकदा थोडंसं. हे दिसलं का, तेरसकच आहे तेवढं. एकदा काय करू, उडून टाकू आणि जाऊ घरी, कारण की ना आबाळ बी आलेलं इकडून पाठीमागून. दिसलं का ते, दिसलं का. काय करू, जाऊ घरी एवढं उडून बेस्ट.
तर फायनल मित्रांनो आपलं कंप्लीट झाले फवारणं बेस्टपैकी. फवारा बी ठेवला आहे. सगळे शर्ट खराब झाले. हे काय करता आता, शर्ट शेतकऱ्याचं आहे ना, त्याच्यामुळं बेस्टपैकी आता जाऊ घरी, काहीतरी बघू. भूक लागली मला, येतानाच मला वाटलं जेवण करावं, पण ते कसं झालं माहिती आहे का, कसं झालं का नाही ते, काय झालं का नाही मलाच मिळणार नाही. त्याच्यामुळे दादा घरी जाऊ आता बेस्टपैकी आणि काहीतरी बघू. भूक लागली इमानदारी. जरसकच चाललं होतं बरं का फवारा घेऊन. आता एक तर फवारा घरी न्यायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाठीवर अडकून न्यावं लागेल. चला चला मित्रांनो, बेस्टपैकी चाललो आता मी घरी फवारा घेऊन. सगळं ओकेमध्ये, आणि जसा अवतार झालेला तसाच अवतार आहे. आणि पॅन्ट बी आणखी खाली केलं नाही हे बघा. आणि मागून आबाळ आले हे बघा, दिसते तुम्हाला हे सगळं आबाळ दिसलं का, हे सगळं आबाळ असं इतकं भयानकमध्ये आले डोक्यावर. पण हे आबाळ रिच व्हायच्या आधी मला घरी जायचं, कारण की ना दोन्ही फोनला पाणी नाहीत काय नाहीत. स्टँड बी आणलेलं सोबत, सगळं भिजलं तर कार्यक्रम लागेल. कारण की ज्या फोननं मी व्हिडिओ काढतो ते वॉटरप्रूफ आहे, त्याचा तरी काही विषय राहणार नाही. जर ह्या फोनचा कार्यक्रम लय अवघड होईल. त्याच्यामुळे पटकन फास्ट निघून जाऊ आपण. आपलं दुसरं काय करायचं आपल्याला, घरी जाऊन आपण मला वाटलं नव्हतं की रानात आलं मला भूकच लागेल बाबा. त्याच्यामुळे भूक लागली आता, त्याला काय करतो आपण. मला येताना वाटू लागलं जेवण करून यावं, पण लगेच पप्पा घरी आले, मग त्याला काय करणार. पप्पा बाहेर होते म्हणजे चला मला त्याला थोडी म्हणता येईल बाबा जेवण करायचं, थांबा जर. त्याच्यापेक्षा मी म्हणलं झाले 1-2 टाक्या फवारायचे येऊ, आणि थेंब बी झाली सुरू, आणि फटाफट जाऊ. असा चालायचा कटाळा आला आता. 2 दिवस जरा कंटिन्यू इटा टाकल्या ना वरी, त्याच्यामुळे पाय दुखायचे. आला माय पाऊस, चला घरी. बघू शकता मित्रांनो, 8 दिवस चालत असा पाऊस आला जोरात. बापरे, असं बेस्ट गार लागायले बघा. असं जोरात आलाय पाऊस बापरे. थांबायला काय नाही, एक झाड एक पिशेल, त्या झाडाच्या बुडाला थांबू, असं थांबू बुडाला बघा बेस्ट या. मग आता काय करता, असं पाऊस आला की टेन्शनच राहत नाही. एक तर घरी जाता येत नाही, आणि काहीच करता येत नाही. लय अवघड आहे हो. हे बघा आता तर वाढायला बाबा वरचीवर. तुम्हाला म्हणलं हे आपण, अरे द्यावा, पण आणलेलं नाही मी आता. तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी उघडला सगळीकडचा पाऊस, आणि आपलं चाललं आहे बेस्टपैकी डिके घरी. तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी मी आता पोहोचले घरी. बेस्टपैकी लिंबू सापडले बाईच्या तिकडे, बाईला सांगितले मी पोहे करायला बेस्टपैकी. आणि आपलं सगळं सेटअप असत पडलेलं असते. 2 चार्जर हे बघा, एक हे चार्जर लावलेलंच आहे, परत हे एक चार्जर आहे, परत इकडं माईक वगैरे सगळं इथं जागाच पाडलेलं आहे. पाकिट, कंगवा, स्टँड, परत हे फोन सगळं एकाच जागा पडलेलं असते. आम्ही रात्रभर इथंच झोपलेलो असतो, त्याच्यामुळं जास्त काही करताच येत नाही. आणि सगळं जुगाड मी बेस्टपैकी जाग्याच करून ठेवलं. आता लागली भूकची जांभळी आली, त्याच्यामुळे आपण काय करू, बाईला सांगितलं पोहे करायला. बाई बेस्टपैकी पोहे करीन, आणि बेस्टपैकी पोहे खाऊ. तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी पोहे बी घेतले प्लेटमध्ये बेस्टपैकी, आणि खाऊ. अशी भूक लागली आता कचवडून. ते बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी आता सगळं ओकेमध्ये झाले. आणि काय करू माहिती आहे का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.